याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले जोडलेले आहेत। अजितजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नाशिक दौरा होता। प्रचार सभेच्या दरम्यान घोषणाबाजी करण्यात आली। विशेष म्हणजे कांदा प्रश्नावरती पंतप्रधानांनी बोलावं अशा प्रकारची मागणी करत युवकांच्या वतीने ही घोषणाबाजी करण्यात आली। यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया? पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे प्रचारक नसतात, ते एका पक्षाचे नेते नसतात, ते देशाचे नेते आहेत। आणि देशाच्या सर्वोच्च नेत्याने शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे जो परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर झालाय त्याबद्दल त्यांचं मत त्यांनी मांडावं हे विचारणं लोकशाहीला धरून आहे। पंतप्रधानांना वारंवार अशी विनंती शेतकरी करतायत की ज्या प्रकारचं निर्यात मूल्य लागू केलं आणि किमान टॅक्स लागू केलाय 40%, त्याच्यामुळे कांद्याची निर्यात बंदी उठवून सुद्धा कांदा निर्यात होत नाही, उत्पादन खर्च सुटत नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यामुळे वाढतील अशी वाईट परिस्थिती आहे। त्या जेन्युइन प्रश्नांवर पंतप्रधानांनी बोलावं, मौन सोडावं ही अपेक्षा शेतकऱ्यांची रास्त आहे। त्या प्रश्नावर बोलून आपली भूमिका मांडण्याऐवजी शेतकऱ्यांना अटक करणं, त्यांना त्यांच्यावर दडपशाही करणं, शेतकरी नेत्यांना नोटिसा बजावणं, त्यांना स्थानबद्ध करणं ही एक प्रकारची हुकुमशाही आहे। मी सुद्धा आव्हान करेल की अशा प्रकारे आवाज दडपण्याऐवजी माननीय पंतप्रधान महोदयांनी ही घेतलेली जी भूमिका कांद्याच्या बद्दल आहे ती शेतकरी हिताची कशी आहे, देशाच्या हिताची कशी आहे हे शेतकऱ्यांना समजून सांगावं। ते एका पक्षाचे प्रतिनिधी नाहीत, देशाचे पंतप्रधान आहेत। त्यांच्याकडून ह्या अपेक्षा ठेवल्या तर त्या चुकीच्या नाहीत असं मला वाटतं। नक्कीच अजितजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।